कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये आता विविध जातीसाठी वेगवेगळे म्हणजे इथं मानक दिनांक दिलेले आहेत. जसं तुम्हाला SC कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला SC कॅटेगरीचा कास्ट सर्टिफिकेट हवं आहे, तर तुम्हाला महाराष्ट्रात तुम्ही जे वास्तव्य करीत असल्याबाबतचा 10/8/1950चा पुरावा लागेल. ST साठी 6/9/1950, VJ आणि NT साठी 21/11/61, OBC आणि SBC साठी 13/10/1967. आणि आता जी EWS आहे, EWSला पण जो क्रायटेरिया लागतो तो OBCचाच क्रायटेरिया लागतो. फक्त तिथं जो आहे तुम्ही म्हणजे सवर्ण जातीचे पण अप्लाय करू शकतात. फक्त त्यांची इन्कम जी आहे ती 8 लाखाच्या आत असायला पाहिजे. आणि EWSचा जो आहे सर्टिफिकेट कसं बनवतात त्याच्याबाबत मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता आपण आज इथं बोलूया SC ST VJ NT OBC आणि SBC याबाबत. आता जर तुम्हाला महाराष्ट्रातील सेवांचा उपयोग घ्यायचा असेल, जसा शैक्षणिक किंवा तुमचा एम्प्लॉई म्हणजे सर्व्हिस किंवा इलेक्शनसाठी, तर तुमचा हा महाराष्ट्रातला पुरावा जो मानक दिनांक दिलेला आहे, हा जो मानक दिनांक आहे तो असणं तुमच्याकडं गरजेचं आहे. आता हे असल्यानंतर आपण आता ऑनलाईन ह्याला कसा करायचा, तर हे बघा, या कास्ट सर्टिफिकेट आपण ऑनलाईन करण्यासाठी आपल्याला आपले सरकार या पोर्टलवर जायचं आहे. आणि या पोर्टलवर जर तुम्ही रजिस्टर्ड केला नसेल तर तुम्हाला इथं न्यू युजर रजिस्टर्ड म्हणून क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा हा ऑप्शन फर्स्ट हा सोपा ऑप्शन आहे. तर याच्यामध्ये तुम्ही याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आता हे जे मानक दिनांक आहे, आता इथं एक लक्षात ठेवा, हा जो मानक दिनांक हा तुमचा नेटिव्ह प्लेसचा जो असेल तर तिथला तुम्हाला हा जो सर्टिफिकेट आहे तिथं अप्लाय करावा लागेल. समजा मी जळगावचा आहे परंतु मी आता इथं ठाण्यामध्ये शिफ्ट झालो आहे, तर मला माझे कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी मला माझा जो नेटिव्ह आहे म्हणजे मी आता NT मध्ये समजा आहे, तर मला 61चा जो पुरावा आहे तो हवा आहे. आणि त्यासाठी मी अप्लाय जो आहे मला 61च्या पुराव्याच्या अनुसार मला जळगावला अप्लाय करावं लागेल. मग इथं जे आहे आपण इथं जो डिस्ट्रिक्ट आहे तो जळगाव आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. तर या प्रकारे आपण ज्या मानक दिनांकाला आपला जो प्रूफ आहे मानक दिनांकाचा, या प्रूफवरती तुम्ही जिथं असाल, ज्या जिल्ह्यात असाल तो जिल्हा तुम्हाला तिथं निवडायचा आहे. आता इथं मी सध्या ठाण्यामध्येच राहतो. माझ्याकडं 1961चा जो पुरावा आहे तो ठाण्याचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो नंबर इथं टाकायचा आहे. सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. इथं हे ऑलरेडी दाखवतोय, तर चला मी दुसरा नंबर इथं वापरतोय. हे बघा OTP गेलेला असणार आहे. त्याच्यानंतर इथं OTP टाकणार. त्याच्यानंतर इथं युजर नेम तुम्हाला तुमच्या पसंतीचं तयार करायचं आहे. तर हे बघा, जर युजर नेम हा अवेलेबल असेल तर यू कॅन यूज दिस युजर नेम, नाहीतर मग तुम्हाला युजर नेम जर नसेल तो ऑलरेडी घेतलेला असेल तर मग तुम्हाला दुसरा युजर नेम तयार करावा लागेल. आता त्याच्यानंतर मग इथं तुम्हाला पासवर्ड म्हणजे निवडायचा आहे. पासवर्ड तुम्हाला एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल, एक न्यूमरिकल व्हॅल्यू, एक स्पेशल कॅरेक्टर, अशा प्रकारचा जो आहे 6 डिजिटपेक्षा जास्तचा पासवर्ड टाकायचा आहे. तुमचं नाव टाकायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर एज, आणि त्याच्यानंतर इथं रजिस्टर्डवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर्ड झाल्यानंतर मग तुम्ही, आता माझ्याकडे ऑलरेडी लॉग इन ID आहे, तर चला मी इथं लॉग इन करून घेतो आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. तर हे बघा, इथं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली पाहायला भेटेल रिव्हेन्यू डिपार्टमेंट, कारण हे जे दाखले आहेत ते रिव्हेन्यू डिपार्टमेंट मार्फत म्हणजे आपल्याला प्राप्त होतात.
तर इथं रिव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर मग इथं रिव्हेन्यू सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी सर्व्हिस पाहिजे, आता आपल्याला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, तर आपण इथं कास्ट सर्टिफिकेट शोधून कास्ट सर्टिफिकेट इथं आहे. कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तर दुसऱ्या टॅबमध्ये हे ओपन होईल. हे बघा रिव्हेन्यू डिपार्टमेंटचा टॅब आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा इथं डॉक्युमेंट्स रिक्वायर. तर मी डॉक्युमेंट्सची तुम्हाला एक डॉक्युमेंट्स काय काय लागतात तर हे पहा. डॉक्युमेंट्स आपल्याला तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागेल. जर तुम्ही अज्ञान व्यक्तीसाठी म्हणजे आपल्या मुला किंवा मुलगी याच्यासाठी करत असाल तर पालकांनी तो प्रतिज्ञापत्र द्यायचा असतो. त्याच्यानंतर शिगापत्रिका किंवा पासपोर्ट असेल तर ते एक पाहिजे. त्याच्यानंतर ज्याच्या नावे दाखला हवा आहे त्याच्या वडिलांचा LC किंवा जन्म उतारा किंवा वडील शासकीय शासकीय सेवेत असल्यास त्यांचा जातीबाबतचा जो सर्व्हिस बुक असतो त्याचा उतारा पण दिला तरी चालतो. किंवा आजोबा, वडील, काका, आत्या, चुलत भाऊ, बहीण यापैकी एकाचा जात नमूद असणारा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड किंवा जातीच्या उल्लेखसह जन्म उतारा किंवा त्यांचे जे सर्व्हिस बुक जर असेल तर त्याचा पहिला पृष्ठभागाचा उतारा. त्याच्यानंतर जर तुमच्याकडं म्हणजे वंशावळ जर असेल, जर म्हणजे आपल्या ब्लड रिलेशनमधल्या च्या प्रूफ नसेल तर तुम्ही जे आहे ते वंशावळचं प्रतिज्ञापत्र पण देऊ शकता. त्याच्यानंतर विवाहित स्त्रियासाठी तिच्या व तिच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला व विवाहित तत्पूर्वीचे जात सिद्ध करणारा पुरावा हे आपल्याला म्हणजे आवश्यक आहे. आणि तर हे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहे. तर त्याच्यानंतर इथं आपण कंटिन्यूवरती क्लिक करू. हे बघा हा जो सर्टिफिकेट आहे सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे तहसीलदारचे वर जे अधिकारी असतात म्हणजे त्याला प्रांत अधिकारी पण म्हणतात किंवा कुठं त्याला सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे डेप्युटी कलेक्टर नावाने पण संबोधित केला जातो. तर हा कास्ट सर्टिफिकेट आहे, त्याची टाईम लिमिट 45 दिवसामध्ये तुम्हाला ते प्राप्त होऊ शकतो. कंटिन्यू करा. आता इथं 45 दिवस दिलेले आहेत, परंतु तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे प्रॉपर असेल तर ते 10 ते 15 दिवसामध्ये हे सर्टिफिकेट तुमचा जनरेट होतो. आता इथं कास्ट सर्टिफिकेट हे बघा. कास्ट सर्टिफिकेट मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत तर त्यांना जर मायग्रंटचं म्हणजे त्यांना कास्ट सर्टिफिकेट मायग्रंट म्हणून भेटेल, परंतु त्यांना इथल्या ज्या सुविधा आहेत त्या त्यांना महाराष्ट्रातल्या सुविधा भेटणार नाहीत म्हणून, परंतु इथं ते मायग्रंट सर्टिफिकेट तयार करू शकतात. कास्ट SC कास्ट सर्टिफिकेट, ST कास्ट सर्टिफिकेट्स जर तुम्हाला OBCचं करायचं असेल तर OBC, SBC. त्याच्यानंतर बघा इथं सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं सेंट्रल SC, सेंट्रल ST आणि सेंट्रल OBC. सेंट्रलमध्ये फक्त तिघच म्हणजे कास्ट आहेत SC, ST आणि OBC. तसं हे जे VJ, NT हे जे आहेत आणि ACBC हे जे OBCमध्ये नंतर तिथं म्हणजे सेंट्रलसाठी ते OBCमध्ये गणले जातात. तर चला मी इथं आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्या म्हणजे आपल्या महाराष्ट्र स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट काढतायत तर तुम्ही आता या पोर्टलवरनं अप्लाय करायचं आहे. आणि जर सेंट्रलसाठी जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढत असाल तर तुम्हाला हाच पोर्टल वापरायचा आहे. फक्त इथं तुम्हाला ऑप्शन जो आहे त्याच्या अनुरूप तुम्हाला द्यावे लागेल. म्हणजे स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट पण तुम्ही याच पोर्टलवरनं अप्लाय करू शकतात, याच लॉग इनवरनं अप्लाय करू शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला सेंट्रलचं पण पाहिजे असेल म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्टसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं आणि त्यावेळेस तुम्हाला सेंट्रल पोस्टचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मग हा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही सेंट्रलचं पण आणि स्टेटचं पण कास्ट सर्टिफिकेट याच पोर्टलवरनं याच लॉग इनच्या माध्यमातून अप्लाय करू शकता. तर चला आता आपण मी इथं बघतोय कास्ट फॉर VJ NT.
तुम्ही तुमच्या अनुरूप इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं सॅल्युटेशन्स वगैरे काय आहे त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं द्यायचं आहे. हे आपण रजिस्ट्रेशन करताना जो आपण वापरलेला नाव तो ॲटोमॅटिक इथं येईल. त्याच्यानंतर मग इथं फादरचं नाव ते द्यायचं आहे. त्याच्यानंतर जे जे मॅन्डेटरी आहे ते तुम्हाला भरायचेच आहे आणि जे मॅन्डेटरी नाही ते सोडलं तरी चालेल. आता इथं ऑक्युपेशन, आता हे जे अर्जदार आहे अर्जदारचं ऑक्युपेशन इथं लिहायचं आहे. आधार क्रमांक मॅन्डेटरी नाही आहे, सोडला तरी चालतं आहे. त्याच्यानंतर तुमचा इथं सध्याचा वास्तव्याचा पुरावा तो द्यायचा आहे. त्याच्यानंतर रिलेशन ऑफ बेनिफिशियरी विथ ॲप्लिकंट. आता इथं लक्षात घ्या, तुम्ही जर स्वतःसाठी म्हणजे करत असाल तर त्यावेळेस इथं सेल्फ करायचं आहे. आणि जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा मुलासाठी जर करत असाल म्हणजे ते मायनर असतील 18 वर्षाच्या खाली असतील त्यावेळेस तुम्हाला मग इथं बेनिफिशियरी म्हणून जे काय आहे ते सन डॉटर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर याच्यानंतर बेनिफिशरीचा डिटेल. आता इथं बेनिफिशरी म्हणजे अर्जदाराची माहिती नाही. आता इथं बेनिफिशरी म्हणजे मी आता समजा सन सिलेक्ट केला आहे तर इथं सनच्या रिलेटेड मग ती माहिती आपल्याला इथं द्यायची आहे. त्याच्यानंतर इथं मुलाचं नाव, त्याच्यानंतर तुम्ही जसं नाव इथं लिहिल्यानंतर टॅब मारल्यावरती ॲटो मराठीमध्ये होईल. आणि त्याच्यानंतर मग इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस तुमचा तोच असेल तर तुम्हाला यसवरती क्लिक करायचं आहे. आता इथं बेनिफिशियरी कास्ट डिटेल. आता बेनिफिशियरीचे कास्ट डिटेल मग त्याच्यानंतर तुम्हाला इथं ज्या कास्ट आहेत, आता मी एनटी सिलेक्ट केलेलं आहे तर त्याच्यामुळं इथं त्याच्या रिलेटेड इथं माहिती दाखवल. जर तुम्ही एससी केला तर एससीचे रिलेटेड दाखवल. तुम्ही जर एनटी ओबीसी जर सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला इथं ओबीसीचे रिलेटेड दाखवलं जाईल. तर चला मी इथं आता हे बेलदार बघा, मी NT2 सिलेक्ट केल्याबरोबर ती कॅटेगरी NTB इथं दाखवेल. त्याच्यानंतर रिजन, मग रिजनमध्ये तुम्ही म्हणजे हिंदू आहात, मुस्लिम आहात, जैन आहात, काय आहे ते त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. सबकास्ट सिलेक्ट करायची आहे, ती मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यानंतर तुमची बोलीभाषा, त्याच्यानंतर इथं तुमची मातृभाषा, इथं बोलीभाषा टाकायची आहे. आता इथं ॲप्लिकंट डिटेल. आता इथं बेनिफिशियरी म्हणजे मुलाचे डिटेल्स नाही टाकायचे, इथं अर्जदाराचे डिटेल टाकायचे. जर आपण मायनरसाठी करत असाल त्यावेळेस बेनिफिशियरी म्हणजे तो आपण मुलासाठी किंवा मुलीसाठी त्याचा म्हणजे उल्लेख करायचा आहे. आणि इथं आता आपल्याला ॲप्लिकंट्स डिटेल म्हणजे अर्जदार जो करतोय अर्जदार त्याचा. आता त्याचं इथं नेम ऑफ द पोस्ट ऑफिस म्हणजे पोस्ट ऑफिस ते लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग इथं तुम्ही काय म्हणजे काम करताय, व्यवसाय काय करताय त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर इथं फादर्स डिटेल. आता इथं फादर्स डिटेलमध्ये ॲप्लिकंट म्हणजे आता मायनर, आता आपण इथं मायनरला सिलेक्ट केलं आहे तर मायनरच्या फादरचा डिटेल नाही द्यायचा आहे, ॲप्लिकंटच्या फादरचा डिटेल द्यायचा आहे. तर इथं ॲप्लिकंटच्या फादरचं मग त्याचा जो आहे जे काय तर ऑक्युपेशन आहे, पारंपरिक व्यवसाय जो आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ओरिजिनल विलेज, टाउन, प्लेस म्हणजे बेनिफिशियरी अदर डिटेल. मग आता तुमचा जो नेटिव्ह प्लेस आहे, तुम्ही जे आता आपण बघितलं आहे का हे जे मानक दिनांक आहे त्या मानक दिनांकाचा जो पुरावा आहे तो पुरावाच्या अनुसार तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय अटॅच करायचं आहे. एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ म्हणजे आता आपण NT सिलेक्ट केला तर त्याच्या रिलेटेड मग एव्हिडन्स तुमच्याकडे आहे का, तर असेल तर यस करायचं आहे. त्याच्यानंतर मग त्याचा डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर किंवा ग्रँडफादर किंवा
त्याच्यानंतर अंकल, पॅरेंटल अंकल असं करून मग त्याचा डिस्क्रिप्शन लिहायचं आहे स्कूल लिव्हिंग, आणि त्याच्या पुढं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ पॅरेंटल अंकल, त्याचं पॅरेंटल अंकलचं नाव लिहायचं आहे, आणि इश्यूड बाय ते LC कोणी इश्यूड केले, आणि ऑन डेटेड म्हणजे कोणत्या तारखेला. तर या प्रकारे ती डिटेल तुम्हाला ती भरायची. तर सर त्याच्यानंतर मग इथं एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ हे झाल्यानंतर मग ॲक्स्ट्रॅक्ट, बर्थ ॲक्स्ट्रॅक्ट. जर तुमच्या वडिलांचा बर्थ जन्म चा अब्स्ट्रॅक्ट असेल, रजिस्टर्ड असेल, किंवा आजोबाचा असेल किंवा पणजोबाचा असेल, तर त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आणि त्याची जी डिटेल आहे ती तुम्हाला तिथं भरायची. तर त्याच्यानं हे बघा, हे सगळे जे फील्ड आहेत तुम्ही ते प्रॉपरली हे सगळं सिलेक्ट करायचे. तुमच्याकडं प्रूफ असेल तर यस करायचं आहे आणि त्या यसचा डिटेल तिथं द्यायचं आहे. प्रूफ नसेल तर नो करायचं आहे आणि पुढं नेक्स्ट करून पुढचे बाबीकडं जायचं आहे. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन, नेम ऑफ द 5 विलेज, म्हणजे तुमचा जो आता तुम्ही आता समजा मी बेलदार जातीसाठी इथं सिलेक्ट केलं आहे, तर बेलदार जातीचे म्हणजे तुमचे रिलेटिव्ज कोणकोणत्या गावामध्ये राहतात त्या गावाची नावं आपल्याला इथं द्यायची आहे. तुम्ही जर तुमच्या कास्टच्या अनुरूप समजा जो तुम्ही सिलेक्ट केला असेल, तर तुमचे जे रिलेटिव्ह आहेत तुमचे नेटिव्हमध्ये राहणारे, म्हणजे इथं जो आपण उल्लेख करणार आहेत रिलेटिव्ह, तर म्हणजे तुमचा जो आता मी एक्झाम्पल सांगितलं बेलदार म्हणून मी आहे, तर माझं बेलदार मी जळगावचं समजा आहे, तर मग जळगाव जिल्ह्यातले माझे जे रिलेटिव्स असतील तिथले मग तुम्हाला विलेजेसचे इथं नाव लिहायचं आहे. आणि समजा इथं ठाणे जिल्ह्यातले समजा मी आहे आणि मला ठाणे जिल्ह्यातले जे माझे रिलेटिव्ह आहेत, कारण माझा नेटिव्ह माझा जो मानक दिनांक आहे तो या दिनांकाला मग माझे ठाण्यामधले जर असेल तर मग इथं ठाण्याचे जे गावं आहेत जिथं माझे रिलेटिव्ह राहतात ते मला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं देवी देवतांची नावं, मग याच्यानंतर देवी देवतांची नावं जे तुमचे असतील देवी देवता ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इन केस ऑफ पर्सन कन्वर्टेड टू अनदर रिलिजन, नेम ऑफ द गॉड अँड, जर तुम्हाला इथं देवी देवताची नावं सांगायची आहे, आणि जर तुम्ही धर्मांतर केलं असेल तर पूर्वीचे जे देवी देवता आहेत त्यांची नावं द्यायची आहेत. इथं समजा आता तुम्ही धर्मांतर केल्यानंतर त्याची देवी देवतांची नावं समजा लिहित असाल तर धर्मांतर पूर्वीचे तुमचे देवी देवतांची मग इथं लिहायचं आहे. मग तुमचे जे फादर, ग्रँडफादर किंवा ओरिजिन, तर त्याचा विलेज म्हणजे तुमचा जो मूळ गाव आहे, मानक दिनांकाचा जो गाव आहे त्या गावाचा नाव, तहसील, जिल्हा याचा म्हणजे उल्लेख तुम्हाला इथं म्हणजे ॲड्रेस तो लिहायचा आहे. द एव्हिडन्स ऑफ द अप्लिकंट ओरिजिन विलेज, तर तुम्हाला त्या मूळ गावाचा तुमच्याकडं पुरावा असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. परंतु पुरावा शक्यतो मिळवण्याचा प्रयत्न करा. तिथला जो तलाठी आहे तो तुम्हाला तिथं नक्की देईन, कारण तलाठी जे आहेत तिथले ते गावातल्या लोकांची चौकशी करून आणि ते तुम्हाला पुरावा पण म्हणजे जर तुमच्याकडे पुरावा नसेल तर ते वास्तव्याचा दाखला पण तुम्हाला ते देऊ शकतात. त्याच्यानंतर हे बघा, मग तुमच्या नातलगांपैकी कोणी हे जातीचा दाखला मिळवला आहे का, तर आहे तर यस करायचं, अन्यथा नो करायचं आहे. मग त्याच्यानंतर हे बघा, हे अफिडेविटचे 2 फॉर्मॅट आहे. हे फॉर्मॅट तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर न केला तरी चालेल, तुम्ही साध्या पेपरवर पण करू शकता. त्याच्यानं हे दोघंही तुम्हाला अफिडेविट आहे, अफिडेविट फॉर्म नंबर 2 अँड अफिडेविट फॉर्म नंबर 3 हे तुम्हाला साध्या पेपरवरती करून त्याला मग नोटरी पण करू शकता किंवा तहसीलदारकडनं ते अफिडेविट पण तयार करू शकता. त्याच्यानंतर मग तुम्ही पहिले याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केला का, आहे तर यस, नसेल तर नो करायचं आहे. वेदर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इज ग्रँटेड टू फादर, तुमच्या नातलगांपैकी कोणाला कास्ट व्हॅलिडिटी प्राप्त झाली आहे का, असेल तर यस, अन्यथा नो, आणि जर असेल तर मग इथे यस लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग कास्ट व्हॅलिडिटी ऑफ माय
फादर, अंकल जे काय असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याचं नाव लिहायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी इश्युईंग नंबर अँड ऑन डेटेड आणि कमिटी त्याचं नाव तुम्हाला इथं उल्लेख करायचा आहे. इथं होममध्ये म्हणजे कोणाला कास्ट व्हॅलिडिटी भेटले तर ती इथं लिहायचं आहे आणि वेन मग इथं कधी भेटले ते इथं उल्लेख त्याचा करायचा आहे. आता तुम्हाला इथं अदर डिटेल रिझन तुम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे. जर तुम्हाला शैक्षणिक कामासाठी पाहिजे असेल तर फॉर एज्युकेशन पर्पज, फॉर सेल्फ स्वतःसाठी करत असाल तर सेल्फ लिहायचं आहे. जर आपण आपल्या पाल्यांसाठी करत असणार तर त्याच्यासाठी आपल्याला लिहायचं आहे एज्युकेशन फॉर एज्युकेशन ऑफ माय सन. याला यसच करायचं आणि याच्यामध्ये वंशावळ पण तुम्हाला अफिडेविट वंशावळचं आहे म्हणजे ह्या अफिडेविटप्रमाणे वंशावळचं पण अफिडेविट तुम्हाला याच्यामध्ये सादर करायचं आहे. किंवा याच्यामध्येच तुम्ही जे आहे ते वंशावळचा एक पेज जो आहे तो टाईप ॲड करू शकता किंवा स्वतंत्र वंशावळचा अफिडेविट पण इथं लोड करू शकता. त्याच्यानंतर आय ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्हवरती क्लिक करायचं आहे. इथं आपली माहिती टाकली आहे. इथं त्याच्यानंतर ॲड्रेस आपण टाकलेला आहे. आपण कोणासाठी म्हणजे हे करतोय अप्लाय करतोय. समजा मायनरसाठी आपण करायचं असेल तर आपण ॲप्लिकंट फादर असतो आणि बेनिफिशियरी मग तो सन डॉटर आपल्याला जे काय निवडायचं ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं बेनिफिशियरीचं नाव आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हे मी प्रेझेंटेशन पर्पज बनवतोय. तुम्ही तुमच्या अनुरूप इथं माहिती टाकायची आहे. त्याच्यानंतर हे तुमचा रिलिजियस वगैरे काय आहे ते तुम्हाला इथं तुमच्या अनुरूप लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा पारंपरिक व्यवसाय काय आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग ऑक्युपेशन नंतर तुमचा हे बघा ओरिजिनल म्हणजे तुमचा जो मूळ गाव आहे तर मग त्याची माहिती इथं तुम्हाला लिहायची आहे. त्याच्यानंतर या मूळ गावाच्या नंतर तुम्ही आता कुठं म्हणजे वास्तव्य करत आहात तर त्याच्या अनुरूप इथं माहिती लिहायची आहे. आणि तुम्ही जे सोडलेला गाव सोडलेल्याचं कारण इथं नमूद करायचं आहे. कधी तुम्ही सोडलाय ते लिहायचं आहे. आणि आता इथं जिथं तुम्ही म्हणजे स्थायिक झाला असाल तर त्याचा रिझन तुम्हाला इथं लिहायचं आहे. इथं मी समजा जॉब लिहिला आहे किंवा तुम्ही जर नोकरी धंद्यासाठी तर इथं किंवा शैक्षणिक कामासाठी च्या अनुरूप तुम्ही इथं शिफ्ट झाला असाल तर त्याच्या अनुरूप तुम्हाला ही माहिती भरायची आहे. ऑक्युपेशनच्या अनुरूप किंवा तुम्ही ज्या कारणासाठी स्थलांतरित झाला असाल मूळ गावावरनं. आता इथं तुम्ही सपोर्टमध्ये मग आता इथं मी सपोर्टमध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ अंकल लिहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या अनुरूप लिहायचं आहे. त्याच्यानंतर हे दुसरे जे तुमचे जर तुमच्या म्हणजे जन्म रजिस्टरचा उतारा जन्म नोंदणी उतारा जर तुमच्याकडे असेल तर मग तुम्हाला येस करून ते सिलेक्ट करायचं आहे. प्रायमरी शाळेचा जर तुमच्या वडील आजोबा ग्रँड आजोबा किंवा आत्या वगैरे याचा जर असेल तर त्याच्या अनुरूप हे तुम्हाला सिलेक्ट करून त्याची ती माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. आणि नसेल तर तुम्हाला नो करत जायचं आहे. आता मग त्याच्यानंतर तुमचा जो मानक दिनांकाचा जो गाव आहे म्हणजे तुमचा नेटिव्ह प्लेस त्या नेटिव्ह प्लेसचं नाव लिहायचं आहे. त्याचा तालुका आणि डिस्ट्रिक्ट ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो आता देवी देवतांची नावं जर तुम्ही मुस्लिम असाल तर मग नुसता इस्लाम लिहिला तरी चालतं आहे. आणि जर तुम्ही कन्वर्ट झाले असाल तर तुम्हाला मग कन्वर्ट म्हणजे धर्मांतर पूर्वीचा जो तुमचे देवी देवता आहेत ते इथं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे वडील आजोबा यांचा जो नेटिव्ह किंवा जिल्हा तहसील ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही एव्हिडन्स तुम्ही काय देत आहात तर मी इथं माझ्या गाव नमुना 14 म्हणजे हा एक प्रकार म्हणजे एक असतो गाव नमुना 14. आता काही लोकांकडे महसुली पुरावे जुने महसुली पुरावे नाही आहेत. अशा वेळेस तर ते जुने महसुली पुरावे कसे म्हणजे मिळवायचे तर गेट म्हणजे जुने फेरफार काळांवरती मी एक ऑलरेडी 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये देईन. तिथनं पण तुम्ही ते फॉलो करू शकता. तर तुमच्याकडे जर जुने महसुली पुरावे नसतील तर त्या तुम्ही ते एक व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यावरनं तुम्ही जुने महसुली पुरावे जे आहेत ते तुम्ही प्राप्त करू शकता. किंवा जर तुम्ही त्याच्यावरनं जर तुम्हाला नसेल तर मग तुम्ही तहसील ऑफिसमधनं जाऊन जसा गाव नमुना 14 आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत जुने फेरफार किंवा
तुमचे अन्य जे डॉक्युमेंट आहेत महसुली पुरावे तो तुम्ही काढू शकता। आणि जनरली महसुली पुराव्यामध्ये म्हणजे जर शाळा सोडल्याचा दाखला LC, वडील आजोबा पंजोबा, जर आजोबा पंजोबा शिकलेले नसतील तर मग तुम्हाला हे जुने महसुली पुरावे द्यायचे आहेत। आणि त्याच्यासाठी ते जुने महसुली पुराव्याचा जो व्हिडिओ आहे माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथनं तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये ते तुमचे जुने पुरावे तुम्हाला सापडतील। त्याच्यानंतर हे करून मग तुम्हाला इथं सेव्ह वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला सेव्ह करायचं आहे। हे बघा, ह्या स्टेप नंतर प्रमाणपत्रामधील कुठलीही माहिती दुरुस्त होणार नाही। तर हे करण्यापूर्वी एकदा तुम्ही जे आहे चेक करून घ्यायचं आहे तुमचा अर्ज प्रॉपर आहे किंवा नाही, आणि त्यानंतरच तुम्ही इथं ओके करायचं आहे। मग पुन्हा जर बघा तुम्हाला आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये वाटत असेल का आपल्याला काही करेक्शन करायचं आहे तर तुम्ही आता पण करू शकतात, आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा तुम्ही इथं सेव्ह केला तर मग तुमचा तो अर्ज आहे तो तुमचा सेव्ह होईल, आणि मग त्याच्यामध्ये काहीही तुम्हाला हे भेटणार नाही। तर चला, हे मला एक टोकन नंबर भेटलेला आहे, ते कुठंतरी मी जतन करून ठेवीन, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काइंडली अपलोड द डॉक्युमेंट। तर तुम्हाला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा आहे। आता फोटोची जी साईज आहे ती 160 पिक्सल, म्हणजे रुंदी जी आहे ती 160 पिक्सल आणि डेप्थ जी आहे 200 पिक्सल पाहिजे, आणि त्याची साईज जी आहे ती 20 KB वरती नको आणि 5 KB पेक्षा खाली नको। तर असा तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर मग तुम्हाला ID प्रूफमध्ये जे काय असेल ते तुम्ही इथनं देऊ शकतात, एकापेक्षा। इथं म्हणजे एक डॉक्युमेंट सांगितलेलं आहे, परंतु तुम्ही एकापेक्षा जास्त पण तुम्ही इथं डॉक्युमेंट अपलोड करू शकता। तर चला, इथं मी डॉक्युमेंट सिलेक्ट करतो, अपलोड फाईल, त्याच्यानंतर मग इथं प्रूफ ऑफ ॲड्रेस, तुमचा जो प्रूफ ऑफ ॲड्रेस आहे तुम्ही ते इथं द्यायचं आहे। तुम्ही इथं करंटचं पण प्रूफ ऑफ ॲड्रेस देऊ शकता, किंवा तुम्ही जर तुमच्याकडं नेटिव्ह प्लेसचा जर असेल तर ते पण इथं याच्यामध्ये अपलोड तुम्हाला करायचं आहे। करंटचा आणि नेटिव्हचा जर असेल तरी तुम्ही इथनं 2 ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। तर इथं पुन्हा मी जे काय तुमच्याकडं अवेलेबल असेल तर तुम्ही ते इथं अपलोड करू शकता। त्याच्यानंतर अदर डॉक्युमेंट्स, इथं हे लक्षात ठेवा, आपण जे मानक दिनांक वापरतोय त्या मानक दिनांकापूर्वीचे जेवढे पुरावे तुम्ही म्हणजे अपलोड करण्याचा प्रयत्न कराल तितके शक्यतो अपलोड करा, म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट होणार नाही किंवा त्याच्यामध्ये क्युरीज येणार नाही। तर होऊ शक्य असेल तेवढे याच्यातले जे आहे तुम्ही ते पुरावे याच्यामध्ये सादर करा। तर चला, मी इथं गाव नमुना 14 माझ्याकडे आहे एक पुरावा, तर मी तो इथनं म्हणजे तो अपलोड करू शकतो। तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त पुरावे असतील तर तुम्ही इथं एकापेक्षा जास्त, आणि ह्या ज्या फील्डमध्ये आहे तुम्ही हे बघा, JPG जर फाईल वापरणार असाल तर ते 75 ते 100 KB दरम्यान पाहिजे, आणि दुसरी गोष्ट जर PDF फाईल जर तुम्ही वापरणार असाल तर ते 100 ते 500 KB दरम्यान पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस हे फाईल, आता भरपूर लोक सांगतात का आमचा डॉक्युमेंट अपलोड होत नाही आहे, तर तुमचा जर अनेक जण काय करतात, आपल्या ज्या व्हॉट्सअपचे जे इमेजेस आहेत ते तसंच ते अपलोड करण्याचा प्रयत्न करतात, तसा करू नका। आता समजा मी काय एखादा डॉक्युमेंट आहे तर हे मला व्हॉट्सअपवर आला आहे, तर त्याला तुम्ही काय करा, मग ओपन विथमध्ये जा। आता मी समजा ओपन विथमध्ये जा, इथं त्याच्यानंतर पेंटमध्ये जा, आणि तो जो डॉक्युमेंट आहे योग्य प्रकारे क्रॉप वगैरे करून त्याच्यानंतर सेव्ह ॲज करा, आणि सेव्ह ॲज केल्यानंतर इथं JPG फॉर्मॅटमध्ये करा, आणि त्याला रिनेम पण करा। आता रिनेममध्ये म्हणजे जनरली स्पेशल कॅरेक्टर्स वापरू नका, तर आणि ते करून आणि मग सेव्ह करा, तर म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते प्रॉपर अपलोड होतील। तर किंवा अनेक लोकांच्या इथं माझे कॉमेंट्स होते, त्याच्यामुळे ही काळजी घ्या, आणि जितके जास्तीत जास्त तुम्ही इथं पुरावे म्हणजे तुम्ही सादर करण्याचा प्रयत्न कराल तेवढा उत्तम आहे।
आणि जर JPG असेल तर तुम्ही त्याच्या अनुरूप ते अपलोड करू शकता. तर हे सगळे अपलोड केल्यानंतर मग इथं सेल्फ डिक्लेरेशन आहे, तो सेल्फ डिक्लेरेशन पण तुम्हाला इथनं डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हे पण तुम्हाला भरून आणि त्याचा अपलोड तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. फॉर्म 3 तर हेचं पण तुम्ही भरून आणि त्याला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर हे फॉर्म 2 ह्याला पण तुम्ही फिलअप करून त्याच्यानंतर हे दोन जे फॉर्म 2 आणि फॉर्म 3 याचा म्हणजे तुम्हाला अफिडेविट किंवा नोटरी करून घ्यायचं आहे. त्याला 100 रुपये स्टॅम्प पेपरवर द्यायची गरज नाही आहे. आता हे सगळं झाल्यानंतर मग अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. हे बघा, डॉक्युमेंट सेव्ह सक्सेसफुली, काइंडली मेक पेमेंट. आता तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. हे बघा, आता आपण पहिला ॲप्लिकेशन फॉर्म भरला, अपलोड डॉक्युमेंट केले, आता मेक पेमेंट. आता या पेमेंटमध्ये तुम्हाला 57 रुपये 20 पैशाचा पेमेंट करायचा आहे. पेमेंट तुम्ही नेट बँकिंगने करू शकता, तुमच्या डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने करू शकता किंवा UPIने पण करू शकता. आता हे कसा करायचं आहे हे सगळ्यांना अवगत आहे. तर मित्रांनो, हे सबमिट झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे प्रॉपर असेल तर ते तुम्हाला ते आहे ऑनलाईनच हे सर्टिफिकेट डाउनलोड करता येतो. जर त्याच्यामध्ये जर तुमचे डॉक्युमेंट्स किंवा तुम्ही भरलेला फॉर्म प्रॉपर नसेल तर क्युरीज येते आणि ती क्युरीज तुम्ही नंतर क्लिअर केल्यानंतर तुम्हाला ते ऑनलाईन कास्ट सर्टिफिकेट प्राप्त होऊ शकतो. तर मित्रांनो, फार इझी आहे, तुम्ही पण घर बसल्या हे करू शकता. फक्त जे भरताना काळजी घ्या, व्यवस्थित प्रॉपर डॉक्युमेंट्स लावा आणि डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही हे जे आहे मानक दिनांकाचा लक्षात ठेवा. याच्या पूर्वीचे जेवढे तुम्ही जास्तीत जास्त पुरावे सादर कराल तेवढे म्हणजे तुमच्या जी केस आहे ती म्हणजे जो अधिकारी आहे तो तुम्हाला तुमचा सर्टिफिकेट लागलीच तो सँक्शन करेल आणि तुम्हाला तो सर्टिफिकेट ऑनलाईन डाउनलोड करता येईल. तर मित्रांनो, आपण आता बघितलं होतं महाराष्ट्रासाठी, आपण जो स्टेटसाठी महाराष्ट्र स्टेटसाठी कास्ट सर्टिफिकेट काढायचा. आता आपण बघूया, आपल्याला जर सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला याच पोर्टलवरनं याच लॉग इनमधनं पण आपल्याला अप्लाय करू शकतो. तर इथं आपण म्हणजे सेंट्रलमध्ये 3च जाती आहेत, एक SC ST आणि OBC. तर जर तुम्ही विजे किंवा NT असाल तर तुम्हाला इथं OBCचा पर्याय म्हणजे निवडावा लागेल आणि OBCचा पर्याय निवडल्यानंतर जी म्हणजे इथं आपण फिलअप करायची प्रोसिजर सेम आहे. फक्त मग तुम्हाला इथं जाऊन जो लास्टला खाली एक ऑप्शन आहे तर इथं तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी कास्ट आहे ती इथं जसं तुम्ही अन्सारी असाल तर मग तुम्हाला इथं अन्सारी 1 इथं 2 दाखवते, अन्सारी 191 आणि अन्सारी 157. तर मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला जे आहे ते सेंट्रलची कास्ट ची लिस्ट आहे, तिचा लिंक देईन, तिकडनं तुम्ही ते पाहून आणि ते तुम्ही पाहू शकता. तर या प्रकारे बघा, हे जे आहे ते तुम्हाला शोधता येईल आणि त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं जे आहे ते सिलेक्शन करायचं आहे आणि ते सिलेक्ट करून बाकी प्रोसिजर जी आहे ती सेम आपण जसं म्हणजे स्टेटसाठी लायसन काढलेला तसाच आहे आणि तीच फॉलो करायची. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे सेंट्रलचा पण याच लॉग इनमधनं याच पोर्टलवरनं अप्लाय करू शकतो आणि त्याला पण सेम तहसील ऑफिसमधनं आणि प्रांत कार्यालयातनं त्याला सँक्शन मिळतं आणि तुम्हाला सर्टिफिकेट सेंट्रलचा पण तिकडनंच प्राप्त होईल. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.